बोरवडेत भरवस्तीत धाडसी घरफोडी, 2 लाखांचा ऐवज लंपास। बोरवडे तालुका कागलपैकी दत्तनगर येथील भरवस्तीत असलेल्या बंद घराचा दरवाजा उचकटून अज्ञात चोरट्याने कपाटातील दागिने लंपास केले। यामध्ये सुमारे 2 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत। बुधवारी रात्री घडलेली ही घटना आज सकाळी उघडकीस आली। या घटनेची नोंद मुरगुड पोलिसांमध्ये झाली आहे। याबाबत पोलीस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार बिद्री मुदातिट्टा या मुख्य रस्त्याला लागून असलेल्या दत्तनगर भागात प्रतीक प्रकाश बोटे यांचे राहते घर आहे। कामानिमित्त त्यांचे सर्व कुटुंबीय घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते। आज सकाळी 8 वाजता बोटे यांच्या अंगणाची स्वच्छता करण्यासाठी आलेल्या महिलेने बंद दाराचे कुलूप तोडल्याचे व दरवाजा अर्धवट उघडल्याचे पाहिले। तिने आजूबाजूच्या लोकांना याची कल्पना दिली। याबाबत शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली। मुरगुड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। याबाबत प्रतीक बोटे यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत 22 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन तसेच अंगठी, कानातील फुले व साखळ्या असा 2,05,000 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचं सांगितलं। दरम्यान दुपारी ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते। शिवाय श्वान पथकालाही बोलवण्यात आले होते। श्वान चोरट्यांचा मागोवा घेत कॅनॉलच्या दिशेने जाऊन तिथेच घुटमळले। या घटनेचा अधिक तपास मुरगुड पोलीस ठाण्याचे सह पोलीस निरीक्षक शिवाजी करे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल बजरंग पाटील, सचिन पारखे करत आहेत। शाहू न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आकाश पाटील बिद्री। अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूजला सबस्क्राईब करा। धन्यवाद।